असणार आहे आपल्या शारदा अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला, काय या बॅचचे फीचर्स असणार आहेत. 10 सप्टेंबर पासून ही बॅच आपण स्टार्ट करतोय. ही बॅच आपण आज लॉन्च करतोय. या बॅच मध्ये काय काय होणार आहे, किती दिवसात होणार आहे याची एक थोडक्यात जास्त वेळ न घेता मी माहिती देतो. पहिला तर महत्त्वाचा मुद्दा, 109 जागा आलेल्या आहेत. ओके, कोणाला फॉर्म भरायचा आहे काय नाही आता झालंय, त्यावर काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. फॉर्म भरून झालेत, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. फॉर्मची संख्या 50,000च्या आसपास येईल. काही दिवसात आयोगाचं नोटिफिकेशन येईल आणि डेटची परीक्षेची एक्झामची तारीख सुद्धा जाहीर केली जाईल. कधी तारीख असेल काय याच्याबद्दल कोणालाही अंदाज नसतो. त्यात रुमर्स मध्ये किंवा अफवामध्ये बसरू नका की लगेच एक्झाम असेल, दिवाळीलाच असेल, नाही पुढच्याच वर्षी असेल, असलं काहीच नाही. अजून आयोगाला एक्झाम कधी घ्यायची, कशी घ्यायची, काय या संदर्भात काहीच माहिती नसते. ती सेपरेट एक मीटिंग बसून ठरतं. हे सगळ्या गोपनीय बाबी असतात. त्यामुळे याच्यावर चर्चा सध्या न करता आपण काय करता येईल हे पुढे फोकस करू. सगळ्यात पहिल्यांदा इलिजिबल डिग्रीज या आहेत हे आता मी सांगतोय. त्यात फार्मा डी एक ऍड केलेली आहे, बी फार्मसी आणि बाकी एमबीबीएस चे पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत, लिमिटेड आहेत. यावर आता आपली चर्चा ऑलरेडी युट्यूबला झालेली आहे. आता हा सिलेबस जो आहे तो 2015चा आहे. आता असाच असेल का माहिती नाही, पण बऱ्याच साऱ्या राज्याचा सिलेबस, सेंट्रलचा सिलेबस जर पाहितला तर एवढं तर 100% आहे की तुम्हाला सिलेबस मध्ये काही घटक मॅन्डेटरी आहेत. जसे की फार्मेकॉलॉजी, बघा जसं की फार्मेकॉलॉजी, कारण तुमची जी पोस्ट आहे ना ती पोस्टच फार्मेकॉलॉजीची आहे, तर फार्मेकॉलॉजी असलंच पाहिजे. त्यामुळं कोणत्या हालतीत ड्रग्ज, मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्याच लागतील, सुरुवात करावीच लागेल आणि एमपीसीने विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊनच करावी लागेल. बाहेरचे राज्य आणि आपलं राज्यात फार मोठा फरक आहे, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मायक्रोबायोलॉजी असलंच पाहिजे. म्हणजे कसाही सिलेबस बदलून काही करू, मायक्रोबायोलॉजी तुम्हाला पाहिजेच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फार्मेकॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सगळ्यात नंतर महत्वाचा मुद्दा फिजिओलॉजी, जे की फर्स्ट इयरला तुम्हाला फार्मॅकला सब्जेक्ट असतात. एमबीबीएस करणाऱ्या लोकांना हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे थोडक्यात फार्मॅकॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फिजिओलॉजी हे सब्जेक्ट आहेच. आणि पॅथोफिजिओलॉजी, ओके, त्यामध्ये मागच्या अभ्यासक्रमात जे भाग मेन्शन केले ते आधी घेऊ, नवीन अभ्यासक्रमात काही ऍड झालं तर ते पण नंतर कव्हर करू. पण हे 100% असणार आहे. आता बघा, तुम्ही जर ड्रग्ज इन्स्पेक्टर होणार आहेत आणि तुम्हाला पॉइझन्स माहित नाहीत तर काय उपयोग आहे का? म्हणून तुम्हाला टॉक्सिकॉलॉजी शिकायचंच आहे. त्यामुळे हे जे आहेत ना ह्या गोष्टी इतक्या मॅन्डेटरी आहेत. आणि सगळ्यात शेवटी ऍक्ट्स जे की मागच्या सिलेबसमध्ये इतकं मॅन्डेटरी आहे की तुम्हाला ते करायचंच आहे. त्यामुळे हे बिंदास डोक्यात घ्या, एवढे घटक आम्हाला करायचेच आहेत कोणत्या हालतीत. हा, मग किती क्वेश्चन असतील, एमसीक्यूज असेल का, डिस्क्रिप्टिव्ह असेल, या संदर्भात सध्या कोणालाही माहिती नाही. पण एमसीक्यू होण्याचा 95% 99% चान्स आहे. दुसरी गोष्ट, एकच पेपर असण्याचा 99% चान्स आहे. मी 99 का म्हणतोय, कारण तो आयोगाचा अधिकार आहे. 1% मध्ये काय बदल करतील माहिती नाही. मग मी तुम्हाला सांगतो की आपला हा प्रवास कसा असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना परवडावं, सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या या पर्टिक्युलर बॅचचा फायदा घ्यावा, लाभ व्हावा, या सगळ्या उद्देशानं, म्हणजे मी फारशी आवाढव्य फी न ठेवता फी सुद्धा परवडेल अशीच आपण ठेवतोय. का म्हणून सांगतो हे, कारण करंट सिलेबसला अनुसरून हा आम्ही फीसचा एक अंदाज घेतलाय. नंबर ऑफ लेक्चर्स अराउंड 100 होतील, माहित नाही. आम्ही पण सुरुवात केलेली आहे, रेकॉर्डिंग स्टार्ट झालेले आहेत. 10 सप्टेंबर पासून ही बॅच स्टार्ट होती. याचा अर्थ लाईव्ह ऑफलाईन नाही, केवळ रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच असणार आहे. यामध्ये सर्व सिलेबस तुमचा कव्हर करण्याचं आमचं काम आहे. जर सिलेबस कोणता, तर आता सध्या आम्ही 2015चा गृहीत धरतोय जो आयोगाने आपल्याकडे दिलाय. याच्यात बघा, याच्यात अख्खा पेपरच वाढला समजा म्हणतोय हा, कारण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कल्पना असावी ही माझं मत आहे. समजा पेपरच वाढला, असं जर झालं, पेपरच वाढला की पेपर 1 पेपर 2 केलं आणि सिलेबस अख्खा पेपरचाच वाढला, तर ही बॅच जी आज आपण शिकवतोय, जी आज आपण तुम्ही एनरोल करताय, जी फीस तुम्ही देऊन एनरोल करताय, त्या संकल्पनेला हा 2015चा सिलेबस प्लस एका त्याच पेपरमध्ये वाढलेला 10 ते 20% सिलेबस आपण गृहीत धरू. पण एखाद्या वेळेस पेपरच वाढला, 2 पेपर झाले आणि एखादा आम्हाला वेगळा शिक्षकच अपॉइंट करायची वेळ येत असेल, तर ती बाब वेगळी असेल, ती बाब अतिरिक्त असेल, ही थोडीशी कल्पना देऊन ठेवतो. असं घडण्याचा 1% चान्स आहे. तरी सुद्धा सगळं याच्यात कव्हर करू. मी तरी सांगेल वाढलेल्या सिलेबस कव्हर करू. एकच पेपर असेल तर आपण कव्हर करू. खूप आवडवे सिलेबस झाला तर आपण चर्चा करू, पण फारशी गरज पडणार नाही. हे मेन हे आहेत मी मगाशी सांगितलेले, हे सिलेबस आपण कव्हर करणार आहेत. त्यात माझा पार्ट काय, मी काय घेणार आहे आणि आमची टीम काय असणार आहे,
ह्याच्यावर आपण थोडीशी चर्चा आता करूया आणि मग शेवटी फी स्ट्रक्चर आणि काय ते पाहूया. सगळ्यात पहिला बघा, फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकॉलॉजी, टॉक्झिकॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि केमिस्ट्री ऑफ ड्रग्स हे मेन आहेत आणि बाकी सगळ्यात खाली आहेत ऍक्ट्स. म्हणजे सगळे ऍक्ट्स आहेत. हा भाग जो आहे ना, हा भाग पहिलं सांगून देतो, हा भाग आहे मॅथमॅटिक्स न्यूमेरिकल. हा आपल्या बॅचचा पार्ट नाहीये, ठीक आहे. हा आपल्या बॅचचा पार्ट नाही, कारण ते न्यूमेरिकल आहेत, मॅथमॅटिक्स आहेत. फार्मॅकवाल्या लोकांना फर्स्ट इयरला मॅथ असतं, काही लोकांना असतं, काही लोकांना नसतं. ते दोन वेगळे प्रवाह आहेत. तर ते तुम्ही मॅथमॅटिक्स 7 क्वेश्चन येतात म्हणजे आलेत 2015ला, ते तुम्ही स्वतः कव्हर करा. मी काही शिकवत बसणार नाही किंवा माझे इतर डॉक्टर मित्र सुद्धा काही मॅथमॅटिक्स घेत बसणार नाहीत. पण बाकीचा भाग आपण 100% त्यात कव्हर करणार. जे 93 प्रश्नांचा भाग आहे तो पूर्ण परिपूर्ण घेणार. त्यामध्ये फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकॉलॉजी आणि टॉक्झिकॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी यातला माझा पार्ट मी तुम्हाला सांगून देतो. मी फिजिओलॉजी घेईल, म्हणजे मी डायरेक्टली आमच्या टीमनुसारच सांगतो, म्हणजे तुम्हाला बरं पडेल. तर आम्ही 3 जण आहोत. जो सिलेबस आहे त्याला आम्ही सिलेबस डिवाइड करून घेतलाय. प्रत्येक जण त्या सब्जेक्टमध्ये त्या भागात त्याच्या भागामध्ये परफेक्ट आहे असा सिलेबस आम्ही डिवाइड केलाय. फॉर एक्झाम्पल माझ्याकडं जो माझा सायन्सचा पार्ट म्हणून मी घेतलाय आणि त्यात मी ऍडव्हान्स गोष्टी सुद्धा घेऊ शकतो. जिथपर्यंतचा फार्मॅकॉलॉजीचा पार्ट आहे त्यातला सगळ्यात महत्त्व फिजिओलॉजी, म्हणून माझ्याकडे फिजिओलॉजीचा भाग असेल, पूर्ण फिजिओलॉजी मी घेईल. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्रीचा भाग आणि पॅथोफिजिओलॉजी, हे 3 मेन पॉइंट्स मी कव्हर करणार आहे. ज्याचे नंबर ऑफ लेक्चर्स किती होतील काय नाही सांगता येणार नाही, ते नंतर बघू आपण. धीरज सर आहेत, म्हणजे त्यांचे एमडी आहे अॅनेस्थेशियामध्ये, म्हणजे ते भूलतज्ञ आहेत, तर त्यांना ड्रग्सचा खूप चांगला अंदाज आहे. म्हणून फार्मॅकॉलॉजीचा मेन पार्ट सर घेणार आहेत. मायक्रोबायोलॉजी पूर्ण सर कव्हर करणार आहेत. मायक्रोबायोलॉजीचा पूर्ण पार्ट सर कव्हर करणार आहेत. आणि तिसरा पार्ट स्वप्नील सर आहेत, ज्यांचं म्हणजे एमबीबीएस नंतर ज्यांच्याकडं पब्लिक हेल्थची सुद्धा डिग्री आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला टॉक्झिकॉलॉजी तसेच ऍक्ट, सगळ्यात महत्त्वाचा ऍक्टचा भाग त्यांना चांगला जमेल. तर त्या दोन्ही गोष्टी मी इथं सांगेल. एक सगळ्यात महत्त्वाचं टॉक्झिकॉलॉजीचा भाग आणि काही फार्मॅकॉलॉजीचा भाग सुद्धा यांच्याकडे आपण देणार आहोत, सर घेणार आहेत. फार्मॅकॉलॉजीचा काही भाग मेजर पार्ट सर कव्हर करतील, धीरज सर. स्वप्नील सर मेनली टॉक्झिकॉलॉजी, फार्मॅकॉलॉजी आणि मेनली ऍक्ट हे यांच्याकडे असतील. तर अशा पद्धतीने हे आम्ही तिघांनी डिवाइड करून घेतलाय सिलेबस. 3 जणांची ट्युनिंग प्लस मायनस तुम्हाला मॅच होईल भविष्यात. मी माझा पार्ट घेईल, धीरज सर घेतील आणि स्वप्नील सर घेतील. मिळून एक 100च्या आसपास लेक्चर होतील असा माझा एक टेंटेटिव्ह अंदाज आहे. कमी जास्त होऊ शकतात, कदाचित 85 झाले, कदाचित 115 झाले, तर ते तुम्हाला सांभाळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला समोर जायचंय. ही बॅच चालू होतीये 10 सप्टेंबरला. म्हणजे मी फीसचा सगळीकडून अंदाज घेतला. बऱ्याच लोकांच्या काही फीस जास्त आहेत, काही कमी जास्त. मी 3 दिवसासाठी ह्या बॅचला आपल्या असणाऱ्या फीसवर ऑफर ठेवतोय. मी 5,999 ही फीस म्हणजे 6,000 असते. तर ही 6,000 फी आपल्या बॅचची मूळ फी असणार आहे, जी याच्यापेक्षा बाहेर इतर जागी आहे. परंतु आज लॉन्च करतोय आपण, तर 29, 30 आणि 31 ऑगस्ट या 3 दिवसासाठी केवळ याच्यावर 40% ऑफ असेल, 40%. इफेक्टिव्हली ती 3600 रुपयाला तुम्हाला पडेल, प्लस जे काही टॅक्सेस, इंटरनेट चार्जेस वगैरे असतील. तर हा भाग तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. 3600 रुपये प्लस तुम्हाला इथं टॅक्सेस असतील. आणि ही बॅच बघा 1 सप्टेंबर पासून मात्र बघा, हे 3 दिवसासाठी मी आताही सांगतोय, अप टू 31 ऑगस्ट असणार आहे. 1 सप्टेंबर पासून या बॅचची फी आपण रेग्युलराइज करतोय 4,800. ओके, जेवढ्या लोकांपर्यंत ही जाहिरात पोहोचेल, जेवढ्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल, त्यांनी इतर लोकांनाही सांगून टाका. आणि मग नंतर कॉमन ही फीस आपण ठेवणार आहेत. फक्त काही सुरुवातीच्या काळामध्ये खूप सारे काही आमच्याकडे गुगल फॉर्म पण आले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण खास काही सुविधा पण ठेवतोय. आणि त्यासोबतच इतर काही लोकांना 3 दिवसात घ्यायचं असेल तर त्या लोकांनी या फीसमध्ये ऍडमिशन करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 10 सप्टेंबर पासून डेली लेक्चर्स मिळतील. बघा, 10 सप्टेंबरला लेक्चर्स मिळतील. 10 सप्टेंबर पासून अपलोड होतील, दररोज लेक्चर्स अपलोड होतील. कधी 2, कधी 3, कधी 1, पण तुम्हाला पाहायला मिळेल अशी सुविधा आम्ही करून देणार आहोत. दररोज लेक्चर अपलोड होईल. टेंटेटिव्ह माझ्या मते 2.5 महिन्यात हा सिलेबस कव्हर होईल. जर समजा यदा कदाचित आयोगाचं नोटिफिकेशन आलं आणि आयोगाचं नोटिफिकेशन समजा मी म्हणेल की 15 सप्टेंबरला आलं,
की आम्ही एक्झाम घेणार आहोत 15 डिसेंबरला, समजा असं झालं तरी सुद्धा आपण सिलेबस तुमच्या एक्झामच्या आधी कव्हर करू. खूपच आपत्कालीन परिस्थिती असेल तर एक्झामच्या आधी फार तर 15 दिवस आधी सिलेबस कंप्लीट होणार म्हणजे होणार. फारच एक्झाम दूर असेल तरी सुद्धा आम्ही काही एक्झामच्या पर्यंत जाणार नाही, कारण आपल्यालाही कव्हर करायचं, आपल्यालाही रिव्हिजन करायचं. पण कधी कधी काय होतं, एक्झाम लवकर आली बाबा, 3 महिन्यातच एक्झाम घ्यायचं आयोगाने ठरवलं, त्या केसमध्ये 15-20 दिवसाचा तुम्हाला बफर पिरियड आम्ही मिळवून देऊ. हे इथं डेफिनेटली सर्वांनी लक्षात घ्यावं. याचा एक प्रोग्राम आपण अरेंज करणार आहोत ऑफलाईन टेस्ट सिरीज, पण तो ऑन डिमांड नंबर ऑफ कॅन्डिडेट यानुसार आपण ठरवणार आहोत. दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ द बॅच. म्हणूनच फीस कमी स्ट्रक्चर ठेवलंय. फी स्ट्रक्चर टेस्टचा आम्ही वेगळं ठेवतोय, ते मी नंतर जाहीर करील. ही टेस्ट वेगळी असेल. मला जसा अंदाज आहे तसं 5 सेक्शन्स आहेत, तर 5 सेक्शनच्या 5 टेस्ट मी इथे घेणार आहे आणि ऑल सिलेबसच्या 3 टेस्ट इथे घेणार आहे. अशा 8 टेस्ट सेपरेट घेणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात. पण ती टेस्ट सिरीजचा भाग वेगळा असेल, डिपेंड करतील विद्यार्थी किती आहेत काय नाही, त्यानुसार मी ठरवेल. ऑफलाईन टेस्ट सिरीज घेईल हे मी तुम्हाला सांगेन, फक्त मला विद्यार्थी किती येतील यावर आपण डिपेंड आहे. पण ही बॅच अशा पद्धतीने जाणार आहे. या बॅच मध्ये आमच्याकडून आम्ही काढलेल्या पीपीटीच्या नोट्स सगळ्या तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात देणार आहोत. सगळ्या नोट्स तुम्हाला मिळतील. त्यामुळं ऑलमोस्ट जेवढा सिलेबस आहे ना तेवढ्या नोट्स सुद्धा आम्ही तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देणार आहोत. त्यामुळे त्यात तुम्ही नोट्स एनरोल करू शकता, वापरू शकता, त्याबद्दल काही चिंता नसावी. ठीक आहे. काही जरी तुम्हाला या बॅच संदर्भात अडचण असेल तर हा नंबर दिलाय ना, त्या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा मेसेज करा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. ही बॅच 3 दिवसातच तुम्हाला एनरोल करायची. 10 सप्टेंबर पासून ऍक्च्युअल लेक्चर येतील. सध्याच्याला माझं हे लेक्चर आणि इतर ह्या 2 सरांचं एक लेक्चर सध्या आम्ही डेमो पार्ट म्हणून, माझा तर काही लेक्चर मी डेमो नाही, मी फक्त इन्फॉर्मेटिव्ह देतोय. 10 सप्टेंबर पासून माझे लेक्चर्स येतील. ठीक आहे. थँक्यू. या लेक्चरमध्ये येथे